तर मित्रांनो, व्हिडिओच्या मागील भागात आपण पाहिलं की डेबूजी आणि चंद्रभानजीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कसा काय उभा राहिला। व्हिडिओच्या पुढील वाचनाची सुरुवात करण्याआधी जर आपणास माझा हा उपक्रम, माझी वाचन शैली जर आवडली असल्यास कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आवर्जून शेअर करा। चला तर मग सुरू करूया पुढील वाचनाला। डेबूजीचे गोधनावरचे प्रेम। डेबूजीच्या चारित्र्याचा श्री गणेशा गोधनाच्या संगतीत आणि गोसेवेच्या संगीतात झाल्यामुळे ज्याचे बैल उत्तम त्याची शेती उत्तम हे तत्व त्याच्या मनावर खोल कोरले गेले होते। गोरक्षणाचे मूळ बीजक त्याने हेरले होते। अवताच्या बैलाची तर तो स्वतः प्राणापलीकडे निगा ठेवीत असे। गाईला गोरा झाला का डेबूजी त्या गाईची धार काढायचा नाही। सारे दूध गोऱ्याला पिऊ घालायचा, कोणालाही काढूही द्यायचा नाही। लहानपणी गोऱ्यांना भरपूर दूध मिळाले म्हणजे ते पुढे हाडापेराने बळकट ताकदवान बनतात। अशा 2-3 खोंडांना भरपूर दूध पाजून त्याने नमुनेदार बैल बनवले होते। सावकारशाहीच्या पोखरणीचे गिरमिट लागलेल्या चंद्रभानजीने गोरे विकण्याचा प्रश्न काढताच डेबूजीने जीव देईन पण माझे खोंड विकू देणार नाही असा खडखडीत प्रतिकार केला। खोंड नाही तर म्हातारा बैल तरी विकला पाहिजे असा आग्रह पडताच डेबूजीने करड्या आवाजात आजोबाला आणि मामाला बजावले, 2च काय 3ही गोरे विकून टाका, पण त्या म्हाताऱ्या बैलाला मी विकू देणार नाही। जन्मभर त्याने तुमचे काबाड कष्ट केले, हजारो रुपयाचे धान्य पिकवले, तुमच्या श्रीमंतीचा बडेजाव सांभाळला, पोटच्या पोरासारखा आजवर त्याला पाळला, पोसला आणि राखला। आज तो म्हातारा झाला म्हणून काय त्याला कसायाला विकणार तुम्ही? ही काय माणुसकी झाली? म्हाताऱ्या बैलाप्रमाणे उद्या म्हाताऱ्या माणसाचीही अळगळ घरातनं काढायला लोक सकवतील तर त्याचे हात कोण धरणार? तो बैल विकला तर उद्यापासून मी अवताला जाणार नाही। मला घरात ठेवा नाही तर हुसकून द्या, कुठेही 4 घर भीक मागून पोट भरीन, पण असला कसाई खाना मला परवडणार नाही। डेबूजीचे म्हणणे किती खरे असले तरी त्याने कर्जाच्या बिनबुडाचा खळगा थोडाच भरणार होता। चंद्रभानजी तर अगदी टेकीला आला। डेबूजीने त्याला धीर देण्याचा खूप प्रयत्न केला। तो म्हणाला, मामा आपण उपाशी राहू, अंगभर कपडा घालणार नाही, सणवार करणार नाही, मुला बाळांसोबत खूप कष्ट करू आणि आपल्या मायपोट शेतीच्या पिकावर या सावकारी पाशातून मोकळे होऊ, पण यापुढे त्या सावकार यमाची पायरी चढणार नाही अशी शपथ घ्या। खोटे नाटे हिशोब ठेवून त्याने तुम्हाला सपेशल फसवले आहे। चांगल्या हिशोबी माणसाकडून त्याचे हिशोब तपासून घ्या आणि खोट्या नाट्याची सरकार फिर्याद लावा, बाकीचे मी पाहून घेतो। झालंय कधी असं? फिर्याद कुळाने सावकारावर लावायची खोट्या हिशोबाबद्दल? झालंय कधी असं? शेतकऱ्याचे म्हणणे कितीही खरे असले तरी न्याय मंदिरात कागदाची जबानी खरी ठरत असते आणि कागदावरच्या आकड्यातच सावकारी कोलदंड्याची सारी शहामत समावली असते। सावकारी आकडेमोडीमुळे चांगले शिकलेले सवरलेले शहाणे कोर्टात गाढव ठरतात। तिथे जन्माचे अडाणी नि नाक्षर अशा नांगर गट्यांना काय पाड? कर्जफेडीसाठी शेती उपाय पिकवण्याचा डेबूजीचा अट्टहास चालू असतानाच चंद्रभानजी ताप येऊन झुरणी लागला आणि थोड्याच दिवसात मरण पावला। हंबीररावचे घरच बसले। घरात विधवा सून, एक लहान नातू बळीराम, सगळा भार डेबूजीवर पडला। शेतकरी छोटा ना मोठा, आकाश कोसळून पडले तरी डगमगायचे नाही, खोट्या नाट्याचा मुलाजा राखायचा नाही, हा डेबूजीचा स्वभावातला एक महान गुणधर्म आजही त्यांच्या चरित्राचा एक तेजस्वी पैलू म्हणत सांगता येतो। आता शेतावर सखुबाई, मामी, आजा, आजी, बळीराम आणि कुंताबाई सगळेच जातीने काम करू लागले। कपाशी वेचायला, ज्वारी कापायला, काय वाटेल ते काम करायला सगळे घर एकजुटीने लहानग्यापासून मोठ्यापर्यंत सुरू झाले। डेबूजी वट्टीची शेती
दापुरे पंचकृषीत नमुनेदार म्हणून सगळ्यांच्या नजरेत भरण्यासारखी पिकायची. आजवर गडी नोकराकडून शेती करवली, आता आपण स्वतः कसे राबायचे असला किंतु आजा आजी मामी आईच्या मनात डोकावू लागताच डेबूजी म्हणाला, शेतकरी कधी मोठा नसतो नि छोटा पण नसतो, तो फक्त शेतकरी असतो. शेतीच्या मातीत कष्ट करायचे नि मातीतून सोनं काढायचं, एवढेच त्याचे काम, तोच त्याचा धर्म नि जमीन त्याचा देव. बाकीचे सारे देव धर्माचे चोचले थोतांडी श्रीमंती गरिबीचे काय घेऊन बसलात. ढगाची साडवड ती येतात नि जातात. श्रीमंतीची मिजाज कशाला आणि गरिबीची लाज कशाला. मनगट घासून काम करावी, मिळेल तो ओला कोरडा घास अभिमानाने खावा आणि जगात मान वर करून जगावे. पूर्वी आपण कसे होतो आणि आज कसे झालो, हव्यात कशाला शेतकऱ्यांना त्या भानगडी. मेहनती दिलगीर चोरटे हुशार, सालोसाल शेती पिकवावी आणि सावकाराने कर्जाच्या पोटी कापूस धान्याचे पर्वत डोळ्या देखत उचलून न्यावे. वर्षभर काबाड कष्ट करून अखेर पदरात काय, तर खड्याच्या मातीत पुरलेले नि उरलेले धान्याचे दाणे टिपावे. नदीत नेऊन धुवावे आणि पोटासाठी घरी आणावे. करडीचे मातेरे स्वच्छ करून त्याचे घरीच तेल काढावे. धड दिवठाणाला पुरायचे नाही ते, तर खायला कुठचे. म्हातारा हंबीरराव खचत चालला. ही अवस्था पाहून डेबूजी त्याची समजूत घालायचा. हे पहा आबाजी, आधी आपण सावकाराच्या पेचातून मोकळे होऊ, मग तेल तूप काय वाटेल ते खाऊ. पण जोवर ही कर्जाची अवदसा आपल्या मानेवर आहे, तोवर अमृत खाल्ले तरी अंगी लागणार नाही. जगात मोठा साधू कोण. घरात मनस्वी कष्ट असतानाही डेबूजी बैलाच्या दाणे वैरणाची हाल चुकून सुद्धा होऊ द्यायचा नाही. आपण उपाशी राहावे, पण त्याच्या मेहनतीवर आपली शेती पिकते, त्या मुक्या जनावराचा घास तोडू नये. हा सिद्धांत त्याने कसोशीने पाळला. बैलांना तो जगातले खरे संत साधू म्हणून पूज्य मानायचा. त्यांना धुवून पुसून गोंजारल्यावर तो त्यांना 2 हात जोडून पूज्य भावाने नमस्कार करायचा. शेती किंवा शेतकरी त्याच्यापेक्षा जगावर बैलाचे उपकार फार मोठे आहेत. रात्रंदिवस कष्ट करून जो जगाला अन्न देतो, सुख देतो, तोच खरा साधू. हा डेबूजीच्या मनाचा भाव आजही त्याच्या चारित्र्यात अपरंपार उफाळलेला दिसून येतो. बाप दाखव नाही तर. डेबूजी नाक्षर खरा, पण त्याची व्यवहारी नजर मोठी चोख आणि करडी. पीक काढले तरी सावकाराने नेले किती, याची चालू भावाने किंमत किती, याचा बिनचूक अंदाज बांधून त्याने तिडके सावकाराची भेट घेतली आणि हिशोब दाखवा आणि पावती करा असा आग्रह केला. त्याने अनेक वेळा थापा दिल्या, होय होय म्हटले, सबबी सांगितल्यावर, पण हिशोबाचा किंवा पावतीचा थांग लागू दिला नाही. मामाचे सगळे कर्ज व्याजा सकट फिटून उलट तुमच्याकडे आमची बाकी निघते असा डेबूजीने उलट पेच मारला. पुष्कळ दिवस अशी माथेफोड केल्यावर एक दिवस डेबूजीने त्याला सरळ हटकले. हिशोब दाखवून फेडीची पावती देत नसशील तर यापुढे तुला एक दाणा देणार नाही. शेतावर आला तर तंगडीत छाटून लंबा करीन. याद राख, गाठ या डेबूजी वट्टीशी आहे, भोडसत चंद्रभानजी मामाशी नाही. आलाच अखेर तो प्रसंग. सावकाराने हिशोबाच्या आकड्याची उलटापालट करून सगळी शेती गिळंकृत करण्याचा कर्जाचा आकडा डेबूजी पुढे टाकला. हा खोटा आहे, मी मानित नाही असा त्याने करडा जबाब दिला. उद्या आणतो तुझ्या साऱ्या शेत जमिनीवर टाक असा सावकाराने दम भरला. ठीक आहे, आणून तर पहा असा सडेतोड जबाब देऊन डेबूजी परतला. वाटेत पूर्णा नदीच्या काठाच्या त्या जमिनीजवळ येताच त्याला ब्रह्मांड आठवले. ही माझी जमीन, माझी लक्ष्मी, इतक्या वर्ष सेवा केली,
घामाबरोबर चरबी गाडली आणि उद्या तो सावकार कायदेबाजीने हिसकावून घेणार काय आमच्या हातानं पाहतो कसा घेतो तो. सगळी जमीन सावकाराच्या घरात जाणार ही बातमी कळताच हंबीररावच्या घरात रडारड झाली. डेबूजीने धीर देण्याचा खूप प्रयत्न केला. मूळचा जरी तो नाक्षर तरी व्यवहाराच्या टक्क्या टक्क्याने टोण्यानी त्याला मिळालेले व्यवहाराचे ज्ञान पडीक पंडिताच्या शहाणपणापेक्षा अधिक कसदार होते. माझी बाजू सत्याची आणि न्यायाची आहे. सावकारशाहीनी कायदेबाजी कितीही धूर्त आणि चाणाक्ष असली तरी मी त्यांना पुरून उरेन. अन्यायाचा प्रतिकार करून नुसत्या कोर्टबाजीने करता येत नाही. शेताची माती कसण्याचा कसदार बनलेला माझ्या पीडदार मनगटाचा काहीच का उपयोग होणार नाही. पैसेवाल्यांनी कोर्ट कचेऱ्यांच्या पायऱ्या चढाव्या आणि गोरगरिबांनी समोरासमोर ठोशानी न्यायाचा ठाव घ्यावा. इतक्या कडेलोटावर त्याची विचारसरणी गरगरू लागली. 500 कोसात सावकाराचा दरारा. सोनाजी राऊत नावाच्या वजनदार शेजाऱ्याने डेबूजीला समजावण्याची वजनदार खटपट केली. तो म्हणाला, डेबूजी, ही भल्याची दुनिया नाही रे बाबा. सतीच्या घरी बत्ती नि शिंदडीच्या घरी झुले हत्ती. वाघाच्या तडाख्यातनं माणूस एकदा वेळ सिर सलामत वाचेल, पण सावकारी कचाट्यातनं छे, नाव काढू नकोस. तशात हा सावकार म्हणजे महाकर्दन काळ. 500 कोसात त्याचा दरारा गाबणी गाव टाकते. डेबूजी म्हणाला, अरे मोठा वाघ का असेना तो. 14 वर्ष शेती आमच्या वहिवाटीत आहे. मी नाही त्याला कब्जा घेऊ देणार. वेळच पडली तर रस्त्याने वर करून करीन काय वाटेल ते. सोनाजी म्हणाला, डेबूजी हा आताताईपणा काही कामाला येणार नाही. अरे खैरी गावचे नि आपल्या इथले जाट लोक म्हणजे वाघाची जात. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची प्रज्ञा नाही कुणाची. पण या सावकारानं त्यांचीही हड्डी पिळून माळून त्यांना गोगलगाय करून टाकायला पाहतोस ना. मग तुझ्या एकट्याचा अरे काय पाड. तुझ्या माग आहे कोण, येणार कोण. या भानगडीत तू पडू नये बरं. म्हाताऱ्या हंबीररावने सोनाजीच्या उपदेशाला पाठिंबा दिला. पोरा, काय चालवलं हे तू. शेताचा कब्जा घ्यायला सावकार उद्या आला तर येऊ दे. काय वाटेल ते करू. त्याला आडवा जाऊ नकोस. शपथ आहे माझ्या गड्याची. या गावात आपल्या बाजूने कुणीच नाही. घरात दातावर मारायला तांब्याचा दमडी नाही. कशाला घेतोस बाबा समर्थ्याची होड. व्हायचं असेल ते होऊ दे. आपण बोलून चालून परीट. जिकडं भरला जरा तो गाव बरा म्हणून हवं तिथे जाऊ. कुठेही 2 कपडे धुवून पोट भरू. पण या सावकाराला आळवा जाऊ नको रे बाबा. धरा त्याला, काढा बाहेर. डेबूजी वट्टीच्या शेतात सावकार आज नांगर घालून कब्जा घेणार या बातमीने आसपासचा सारा शेतकरी त्या शेताच्या आजूबाजूला जमा झाला. डेबूजी मोठ्या पहाटेला शेतावर गेला. मागोमाग हंबीरराव, सखुबाई वगैरे मंडळी धावली. इतक्यात 8च्या सुमारास महाशय तिडके सावकार घोड्यावर स्वार होऊन दाखल झाले. 7-8 औट, बैल, नांगरे, 9-10 तगडे कजाखी नौकर बरोबर होते. जुंपारे आपले बैल. घाला शेतात नांगर आणि कोण नांगरतो आहे तिथे त्याला गचांडी मारून बाहेर काढा. सावकाराने आरोळी मारली. आजूबाजूच्या या भानगडीकडे मुळीच लक्ष न देता डेबूजी आपला नांगर खाली मान घालून चालवित होता. अरे पाहता काय. घाला त्याच्या कमरेत लाथ नि द्या फेकून हद्दी बाहेर. सावकार पुन्हा गरजला. हंबीरराव, सखुबाई रडकुंडी येऊन डेबूजीला बाहेर काढण्याचा खूप त्रागा केला. पण हू का चू न करता तो नांगर चालवित राहिला. धरा त्याला, काढा बाहेर. या सावकाराच्या आरोड्या चालल्याच होत्या. अखेर त्याने हनुमंत्या महाराला, हनुमंत्या हो पुढे, घे हिसकावून तो औत.
मार त्या चोराला गटांडीने काढ शेताबाहेर असा निर्वाणीचा हुकूम केला. तर मित्रांनो, आजचं वाचन आपण इथेच थांबवूया. भेटू पुढील भागात. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असल्यास कृपया चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.